नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर बऱ्याच दिवसानंतर तांब्या पितळीची भांडी घेण्याचा योग आला होता. नवीन काहीतरी तांबे पितळीची भांडी असली की ती बघायला आणि घ्यायला खूप छान वाटतं, पण त्यांची किंमतसुद्धा तेवढीच जास्त असते. त्यामुळे तांब्या पितळीची जी भांडी आहे ती जरा वेगळी आणि नवीन असली की मग घ्यायला सुद्धा छान वाटतं. कारण छान छान नवीन नवीन वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तांब्या पितळीची भांडी असली की ती खूप छान वाटतात. म्हणून मग मी ही जी तांब्या पितळीची भांडी आहे तर याच्यामधली बऱ्यापैकी भांडी माझ्याकडे आहे. तर अशीच सेम दुसरी भांडी मी घेत होते. तर तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमधून दिसत असेल माझ्याकडे अशाच प्रकारची छोट्या प्लेट्स आणि वाट्या ज्या आहेत तर त्या बऱ्यापैकी आहे. त्यामुळे ह्या ज्या वाट्या किंवा ह्या प्लेट आहे हा पूर्ण जो सेट होता तर तो आम्हाला कन्यादान करायचा होता. म्हणून मग ही जी सगळी भांडी आहे तर ही आम्ही घेत होतो. तर हे सगळे जे सेट आहे ते 5-5 आम्ही घेतले होते. मोठे ताटं जे आहे ते 5 घेतले होते आणि त्याच्यासोबतच छोट्या प्लेटा आणि चम्मच, परत वाटी आणि ग्लास असा पूर्ण सेट जो आहे तर तो आम्ही 5-5 असा घेतलेला होता. तर त्याच्यावरच नाव टाकायचं सुरू होतं. तोपर्यंत मग इकडे बाकीची भांडीसुद्धा मी बघत होते. तर इथे हा जो वूडचा छोटा बॉक्स आहे तर तो आपण शोप सुपारी ठेवण्यासाठी किंवा मग मसाल्याची भांडी ठेवण्यासाठी सुद्धा करू शकत होतो. तर तो मला खूप आवडला आणि त्यासोबतच अशी छोटी छोटी तांब्या पितळीची भांडी वेगवेगळ्या आकारामध्ये डिझाईनमध्ये भरपूर होती. तर तीसुद्धा मी बघत होते. हे छोटं पितळीचं भांडं खूप छान होतं. बाहेरून आपण घरामध्ये येतो तर त्यावेळेस असंच फुलपात्रामध्ये पाणी आपण पित असतो. तर हे पितळीचं मला खूप आवडलं होतं. पण आता बऱ्यापैकी भांडी जी आहे ती घेतली होती त्यामुळे मग मी ते राहू दिलं. तर त्यासोबतच ही एक स्टीलची बॉटल होती तर तीसुद्धा खूप छान होती. तर अशी नवीन नवीन भांडी या दुकानामध्ये होते. तर ते दादा जोपर्यंत नाव टाकत होते भांड्यांवरती तोपर्यंत मी सगळी भांडी बघून घेतली. कारण आता नाही पण नंतर तर आता 1-2 भांडी मला घ्यायची होती. त्यामुळे मग मी ही जी भांडी आहे तर ती सगळी बघत होते. तर चहासाठी आणि साखरेसाठी सुद्धा मला छोटे डबे घ्यायचे होते. तर ते सुद्धा इथे खूप छान होते. डबे जे आहे ते स्टीलमध्ये होते पण त्याच्यावरती छोटे छोटे असे ठसे होते. त्यामुळे ते खूप छान वाटत होते आणि बऱ्यापैकी जडसुद्धा होते. त्यासोबतच ही एक छोटी बैलगाडी होती. तर ती संपूर्ण पितळीमध्ये होती आणि त्याचं सगळं जे काम होतं ते आणि त्याच्यावर जे सगळं काम केलेलं होतं ते खूप छान आणि सुंदर होतं. पितळीची जरी ही बैलगाडी असली तरी देखील त्याचं जे काम आहे ते खूप छान बारकाईने केलेलं होतं. आता ही बॅगमध्ये आहे त्यामुळे व्यवस्थित दिसत नसेल, पण ही दिसायला जवळून जेव्हा आपण प्रत्यक्षात बघतो तर त्यावेळेस ती खूप छान वाटते. तर मला ही खूप आवडली होती पण याचे रेट थोडे जास्त होते. तर अशाच आणखीन बऱ्याचशा वस्तू या दुकानामध्ये होत्या तर त्या सगळ्या मी बघितल्या आणि सोबतच वेगवेगळे स्टीलचे आणि पितळीची भांडीसुद्धा नवीन नवीन होती. आणि जे चहा साखरेसाठी स्टीलचे डबे बघितले होते तर त्याच्यामध्येच हे छोटे छोटे 2 डबेसुद्धा होते. तर हे सुद्धा खूप छान होते. आणि हे जे चम्मच आम्ही या सेटसोबत घेतलेला आहे तर ते सुद्धा बऱ्यापैकी जड होते. आणि त्यासोबतच हे जे डबे होते तर हे मी बघत होते कारण हे दिसायला खूप छान होते. त्यामुळे 2-3 वेळा मी याला बघितलं आणि सध्या माझ्याकडे डबे होते म्हणून मग नको म्हणून मी ते बाजूला ठेवले. तर सगळे भांडे माझे बघून झाले होते तोपर्यंत सगळ्या ताटांवरती, सगळ्या वाट्यांवरती, सगळा जो सेट होता त्याच्यावरती नावं टाकून झालेलं होतं. त्यानंतर मग आम्हाला लग्नाला जायचं होतं तर आम्ही रेल्वे स्टेशनवरती गेलो. तर मी बऱ्याच वर्षानंतर म्हणजे जवळपास 5-10 वर्षानंतर ट्रेननी प्रवास करणार होते. त्यामुळे मला खूप छान वाटत होतं कारण बसपेक्षा ट्रेननी प्रवास जो आहे तो लवकर होतो आणि ट्रेनमध्ये हवासुद्धा खेळती असते आणि बसमध्ये थोडंफार गुदमरल्यासारखं होतं किंवा हवा मोकळी राहत नाही. पण ट्रेनमध्ये तसं नसतं. ट्रेनमध्ये छान अशी मोकळी हवा असते. त्यामुळे ट्रेनमध्ये बसायला मला खूप आवडतं. पण जवळपास सगळा जो प्रवास आहे माझा तो बसनीच असतो. त्यामुळे मग ट्रेननी जाणं शक्य होत नाही म्हणून मग आम्ही शक्यतो ट्रेननी जाणं टाळतो. तर आत्ता जिथे आम्ही जात होतो तर तिथे ट्रेननीच जायचं होतं. त्यामुळे मग
मला खूप भारी वाटलं, कारण बसपेक्षा जास्त मला ट्रेनने आवडतं. तर आम्ही जाणार होतो लग्नासाठी नाशिकला आणि ट्रेन होती सकाळी 9:45ची. तर 9:45ला आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि त्यानंतर मग 2.5 ते 3 तासाचा संपूर्ण प्रवास होता. तर हा सगळा प्रवास खूप छान होता, कारण छान अशी मोकळी हवा खेळती होती आणि त्यासोबतच 2-2.5 तासाचा प्रवास म्हटल्यावरती जास्तसुद्धा कंटाळवाणा होणार नव्हता, त्यामुळे खूप छान वाटलं. तर बऱ्याच दिवसानंतर आम्ही असं ट्रेनमध्ये बसलो होतो आणि माझी मुलं जी आहेत तर ती पहिल्यांदाच ट्रेनने प्रवास करणार होते, कारण आत्तापर्यंत ते ट्रेनने कधीच गेले नव्हते, त्यामुळे त्यांना तर माझ्यापेक्षा जास्त छान वाटत होते. जवळपास 2.5 ते 3 तासाचा प्रवास करून नंतर आम्ही पोहोचलो नाशिकला. आणि इथे सुद्धा मी दुसऱ्यांदाच आले होते, कारण इकडे येण्याचा कधी योगही आला नव्हता आणि कधी वेळही मिळाला नाही, त्यामुळे आम्ही इकडे कधी गेलो नव्हतो. पण आता मी दुसऱ्यांदा आले होते आणि त्यानंतर सगळं नवीन असतं, त्यामुळे खूप छान वाटतं. तर आम्ही रेल्वे स्टेशनवरून बाहेर पडलो आणि त्यानंतर मग एका लोकल बसने आम्ही पुढच्या प्रवासाला गेलो. तर लोकल बसने सुद्धा जवळपास अर्धा-पाऊण तास जिथे आम्हाला जायचं होतं तर तिथे झाला, कारण खूप वेळ झाला, कारण दुपारची वेळ होती आणि ट्रॅफिक भरपूर होतं. त्यानंतर मग संध्याकाळीच त्या दिवशी हळद होती, तर जिथे हळद होती तिथे आम्ही पोचलो आणि त्यानंतर तो सुद्धा कार्यक्रम संध्याकाळचा खूप छान झाला. आणि लग्न म्हटलं की सगळ्यांना खूप आवडतं आणि मला आणि माझ्या मुलांना सुद्धा खूप छान वाटत होतं, कारण आम्ही बऱ्याच दिवसानंतर कुठेतरी लग्नासाठी किंवा बाहेरगावी पडलो होतो. तर लग्न म्हटलं की मुलांना खूप आवडतं, कारण त्यांना खूप एन्जॉय करायला मिळतो. तर मुलांना छान वाटलं आणि लग्नसुद्धा खूप छान झालं. तर त्या दिवशी आम्ही गेलो, त्या दिवशी छान अशी हळद झाली आणि दुसऱ्या दिवशी लग्नसुद्धा खूप छान झालं होतं. आणि हळद झाल्यानंतर मग माझ्या मुलाचा डान्स चालू झाला आणि तो मला म्हटला, मम्मा माझा व्हिडिओ काढ. तर मग मी त्याचा व्हिडिओ काढला आणि त्याला असं नाचायला खूप आवडतं, त्यामुळे जसं गाणं वाजायला लागलं तर तसा त्याचा डान्ससुद्धा सुरू झाला. तर छानपैकी त्याचा डान्स झाला आणि त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि नंतर दुसऱ्या दिवशी लग्न होतं. तर लग्नाच्या दिवशीसुद्धा खूप छान असा दिवस गेला, कारण लग्न असलं की आपल्या सगळ्यांना खूप छान मजा करता येते आणि नवीन लोकांची ओळख होते. बरेच असे नवीन नातेवाईक असतात किंवा नवीन लोक असतात ज्यांची आपल्याला कधी ओळख नसते. तर या निमित्ताने अशा नवीन लोकांची किंवा नवीन नातेवाईकांची आपल्याला नव्याने ओळख होते आणि नवीन लोक मिळाली किंवा भेटली की आपल्याला सुद्धा छान वाटतं. तर छान असं लग्न झालं आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्यांचं स्वप्न असतं आपलं घर झालं पाहिजे, आपल्याकडे गाडी असली पाहिजे किंवा आणखीन काही वेगवेगळी स्वप्न बऱ्याच जणांची असतात. तर आमचं सुद्धा स्वप्न होतं की आपलीसुद्धा स्वतःची गाडी असायला हवी. तर छान अशी गाडीची खरेदी जी आहे तर ती आमची सकाळी झालेली होती आणि त्यानंतर मग आम्ही मस्तपैकी गाडीची पूजा वगैरे केली आणि छोटीशी आणि सुंदर अशी स्वामींची मूर्ती आम्ही गाडीमध्ये समोर स्थापन केली आणि त्यानंतर मग छान अशी गाडीची पूजा केली आणि सगळ्यांना पेढे वगैरे दिले आणि त्यानंतर मग आम्ही शोरूमच्या बाहेर पडलो आणि त्यानंतर मग लग्न वगैरे झालेलं होतं आणि त्यानंतर त्याच दिवशी रात्री आम्ही म्हणजे संध्याकाळी घरी निघालो आणि रात्रीपर्यंत पोचलो. तर सगळा जो प्रवास होता तो सुद्धा खूप छान झालेला होता आणि त्यानंतर मग गाडी घेतल्यानंतर पहिल्यांदा कुठेतरी दर्शनाला जायचं होतं. तर सगळ्यात आधी आम्ही सकाळी स्वामींचं दर्शन घेतलं. तर दुसऱ्या दिवशी होती महाशिवरात्र. तर हा जो व्हिडिओ आहे हा दुसऱ्या दिवशीचा म्हणजे कालचा आहे. तर दोन्ही दिवसांचे एकत्रित व्हिडिओ जे आहे तर ते मी केलेले आहे, कारण
खूप धावपळ झाली होती आणि पूर्ण दिवसाचा व्हिडिओ जो आहे तो मला एडिट करता आला नाही, म्हणून मी आदल्या दिवशीचा आणि कालचा सुद्धा व्हिडिओ एकत्रित करून आजचा व्हिडिओ बनवलेला आहे। तर काल सकाळी पहिल्यांदा आम्ही स्वामींच्या केंद्रात गेलो आणि तिथून छान असा सुंदरसा टोप मी स्वामींसाठी घेतला आणि त्यासोबतच आणखीन काही वस्तू मला केंद्रातून घ्यायच्या होत्या, त्यासुद्धा मी घेतल्या। त्यानंतर मग आम्ही घरी जायला निघालो। तर काल महाशिवरात्री होती, त्यानिमित्ताने सगळीकडे बऱ्याच ठिकाणी प्रसाद वाटप किंवा केळीचं जे वाटप होतं ते चालू होतं। तर बऱ्याच ठिकाणी आम्हाला हा प्रसादसुद्धा मिळाला। त्यानंतर मग आम्ही घरी आलो, घरी छान असं फराळाचं केलं आणि त्यानंतर मग परत संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर जवळच एक छोटंसं गाव आहे, तर तिथे आम्ही शिवमंदिरामध्ये गेलो। तर तिथे खूप छान मंदिर आहे, तर इथे आम्ही बऱ्याच दिवसानंतर आलो। याआधी मी एकदाच या मंदिरामध्ये आले होते, नंतर इथे आता मी दुसऱ्यांदा आलेले आहे आणि खूप गर्दी इथे होती, कारण काल महाशिवरात्री होती त्यामुळे भरपूर गर्दी होती। तर सुरुवातीला इथे भरपूर अशी लाईन लागलेली होती आणि दर्शनासाठी जवळपास अर्धा पाऊण तास लागणार होता। तर छान असं आम्ही दर्शन करून घेतलं आणि त्यानंतर इथे बाहेरच इथे मंदिरामध्ये आतमध्ये जी शिवलिंग होती, तर तिथे दर्शन जे आहे ते दुरूनच करायचं होतं, पण त्याच्या बाहेर एक पितळीची छोटीशी शिवलिंग होती, तर तिथे मात्र दर्शन करू देत होते। त्यामुळे मग आम्ही त्या पितळीच्या शिवलिंगाचं दर्शन घेतलं आणि जे दुसरं मुख्य शिवलिंग होतं तर त्याचंसुद्धा दुरून दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर पडलो। तर बाहेरसुद्धा एक छान अशी यात्रा होती, तर तिथेसुद्धा भरपूर काही नवीन नवीन अशा वस्तू होत्या। नवीन नवीन असं काहीतरी मुलांसाठी खेळणे किंवा आपले रांगोळ्यांचे साचे असतील किंवा आणखीन काही खाऊचे पदार्थ असतील तर ते भरपूर होते। तर इथे माझ्या मुलाला गाड्या दिसल्या आणि त्याला गाड्या खूप आवडतात, त्यामुळे त्याला एक गाडी घ्यायची होती, तर आम्ही ती घेतली आणि गाड्यांमध्ये त्याला JCB जास्त आवडतं, तर त्यांनी छान अशी JCB घेतली आणि त्यानंतर मग आम्ही निघालो। तर हे असं बेलपत्र आणि फुलं जे आहेत तर ते मी मंदिरामधून घेत असते आणि घरी आल्यानंतर मग देवाजवळ ते ठेवते किंवा मग पर्समध्ये मी नेहमी ठेवत असते। तर इथे मी एक बेलपत्र घेतलं होतं आणि छोटंसं फूल पिंडीजवळून मी घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही पुढे निघालो। तर मंदिराचा जो पाठीमागचा भाग होता तर तिथे सुद्धा भरपूर गर्दी होती, कारण मंदिराच्या आतमध्ये फोटो वगैरे काढू देत नाही किंवा व्हिडिओसुद्धा काढू देत नाही। तर आम्ही सुद्धा बाहेरच्या बाजूनेच मग फोटो आणि व्हिडिओ जो आहे तर ते काढून घेतले आणि त्यानंतर मग आम्ही घरी परत जायला निघालो। तर माझा मुलगा खूप खुश होता, कारण त्याला गाडी घेतली होती, तेच दाखवत तो पुढे निघाला होता। तर भरपूर वेळ झालेला होता, कारण जवळपास 5-5:30ला आम्ही घरातून निघालेलो, तर घरी जायलासुद्धा भरपूर वेळ झाला। तर हे जे मंदिरातून मी फूल घेतलं होतं तर ते मी गाडीसमोर ठेवलं, कारण अशा फुलाच्या स्वरूपात देवांचा एक प्रकारचा आशीर्वादच आपल्याला मिळतो, त्यामुळे मग मी एखादं फूल तरी प्रत्येक मंदिरात गेल्यानंतर असं घेते। तर इथे स्वामींनासुद्धा मी घरून एक बेलपत्र मी प्रत्येक मंदिरामध्ये वाहण्यासाठी घेतलेले होते, तर त्याच्यामधलंच एक बेलपत्र मी स्वामींच्या मूर्तीजवळ इथे अर्पण केलं। तर सुंदर आणि छान अशी मूर्ती आम्ही स्वामींची घेतलेली होती। त्यानंतर या मूर्तीला मी घरी जे देवघरासाठी जी मूर्ती आहे तर त्या मूर्तीला मी जे वस्त्र शिवते तर तेच वस्त्र या मूर्तीलासुद्धा घालून घेतलं, कारण ही मूर्तीसुद्धा 3 इंचाची होती, त्यामुळे देवघरातील जी मूर्ती आहे तर त्या मूर्तीला शिवलेलं जे वस्त्र आहे ते या मूर्तीला खूप छान आलं आणि त्यामुळे मग स्वामींची मूर्ती आणखीनच छान दिसत होती। तर छान असं महादेवांचं दर्शन आमचं झालेलं होतं आणि त्यानंतर छान छान अशी खरेदीसुद्धा छोटीशी आम्ही केलेली होती। त्यानंतर मग जवळपास 6-6:30 झालेले होते आणि मग आम्ही घरी जायला निघालो। तर संपूर्ण जो दिवस आहे तो खूप छान गेलेला होता, कारण नुकतीच आदल्या दिवशी आम्ही स्वामींच्या आशीर्वादाने छान अशी गाडी घेतली होती आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी केंद्रात गेलो आणि मग संध्याकाळी छान असं महादेवांच्या दर्शनाला सुद्धा गेलो आणि दर्शनसुद्धा खूप छान झालं। तर
छान असा महाशिवरात्रीचा दिवस गेला, त्यामुळे मला खूप छान वाटत होतं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.